पोलीस स्टेशन तेल्हारा हद्दीमधील ग्राम उकळी बाजार तालुका तेल्हारा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा उकळी बाजार इथे रात्री दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी मागील लाकडी खिडकी उपटून वर करून बँकेत प्रवेश करून बँकेतील लॉकर गॅस कटरने कापून लॉकरमधील रोख 8,64,850 रुपये चोरून नेले आहेत। तरी सदर प्रकरणात पोलीस स्टेशन तेल्हारा येथे तक्रार नोंदविण्यात आली आहे। यामध्ये 3 आरोपींचा समावेश आहे असे प्राथमिक तपासात दिसून येते आहे। सदरच्या घटनास्थळी माननीय पोलीस अधीक्षक जी श्रीधर, उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर मॅडम, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा संतोष महल्ले, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड यांनी घटनास्थळी भेट दिली असून घटनास्थळी श्वान पथक, फिंगरप्रिंट तज्ञ, तपास वाहन यांना तपासकामी पाचारण करण्यात आले होते। आरोपींचा शोध घेणेकामी व तपासकामी पथके गठीत करून तपासकामी रवाना करण्यात आले आहेत। तसेच सदर तपासामध्ये स्थानिक गुन्हे शाखा अकोला आणि सायबर शाखा अकोला समांतर तपास करत आहेत। पोलीस अधीक्षक जी श्रीधर साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत मॅडम अकोला, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट रितू खोकर मॅडम, उपविभाग अकोट पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास ठाणेदार ज्ञानोबा फड करत आहेत। घटनेची माहिती मिळताच उकळी बाजार येथील शाखेला जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी भेट दिली आहे। काल रात्री सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा उकळी बाजार आमच्या इथे 12:53 दरम्यान 3 चोरट्यांनी बँकेची मागील खिडकी तोडून बँकेमध्ये आतमध्ये प्रवेश करून गॅस कटरच्या साहाय्याने वॉल्ट हे कापलेला आहे व वॉल्टमध्ये असलेली 8,64,850 रुपये हे लंपास केलेली आहे। त्यानंतर घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस यांना कळवण्यात आलं। पोलीस पाटील व आमचे बँकेचे कॅशियर एवं असिस्टंट मॅनेजर यांनी बँकेचं मेन डोअर ओपन करून बघितल्यावर हे घटना समजली।